शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आणि याबाबत शरद पवार गटाकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाहीये। मात्र मंगलदास बांदल यांनी तशी चर्चा सुरू केली आहे आणि याप्रमाणे कळलंय असं हे विधान त्यांनी केलेलं आहे। तर मंगलदास बांदल हे पवारांसोबत सुरू असलेल्या बैठकीसाठी उपस्थित होते आणि काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। पुण्यामध्ये शरद पवार गटाची ही महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीला पवारांसोबत आमदार खासदार सर्वजण उपस्थित आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार यांनी ही पहिलीच बैठक बोलावली आहे, त्यामुळे या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया सागरकडे, जाणून घेऊया आणखी महत्त्वाचे तपशील बैठकीतून। सागर, ही महत्त्वाची बैठक सध्या शरद पवार गटाची सुरू आहे आणि अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। सध्या सुरू दिसतोय काँग्रेसमध्ये शरद पवार गट विलीन होणार आहे अशा प्रकारची चर्चा आहे। मंगलदास बांदल यांनी तशा प्रकारची माहिती दिली आहे। काय नेमके आणखी तपशील येत आहे? नक्की तासाभरापासून ही चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्ये खासदार असतील, त्याचबरोबर आमदार असतील, काही माजी आमदार आहेत, यांची बैठक सुरू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिन्ह अजूनही NCPला भेटलेलं नाही आहे। त्यामुळं या बैठकीनंतर विलिनीकरण करायचं किंवा अनेक चर्चा ज्या आहेत ते होणार आहेत, कारण की निवडणुका आता डोळ्यासमोर आहेत। कारण की चिन्ह पोहोचवण्यासाठी वेळ लागणार आहे, प्रत्येकाच्या घरापर्यंत आणि प्रत्येकाच्या मनापर्यंत चिन्ह पोहोच असेल तर त्यासाठी पदाधिकाऱ्यांना मोठी मेहनत जी आहे ती घ्यावी लागणार आहे। मात्र एक पर्याय त्यांच्या समोर असा आहे की काँग्रेस बरोबर जर विलिनीकरण झालं, काँग्रेसच्या चिन्हावर जर लढू शकतात, कारण की बाकीचे पक्ष जर भाजप कमळावर लढू शकतात तर मग NCP समोर हा पर्याय नक्कीच आहे। त्यामुळे आता पुढील काळामध्ये आणि आजच्या चर्चेमधून काय निष्पन्न होते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर आता ही या बैठकीचे जर आपण व्हिज्युअल जर पाहिले तर या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे अधिकारी पवार साहेबांबरोबर चर्चा करतायत। त्याचबरोबर कांदा प्रश्नासंदर्भात चर्चा सुरू आहे, राज्यातील प्रश्नासंदर्भात चर्चा सुरू आहे आणि त्याचबरोबर पक्षवाढीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील याचीही चर्चा सुरू आहे। त्यामुळं इतर म्हणजे महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून, त्याचबरोबर राष्ट्रवादी NCP यांच्याकडून हे सगळे प्रयत्न जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने केले जात आहेत आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता आणण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत। जर काँग्रेस बरोबर गेले तर त्याचा फायदा NCPला होऊ शकतो का? कारण की अशोक चव्हाण जे आहेत ते आता भाजपसोबत गेलेले आहेत, काँग्रेसमध्ये मोठी खिंडार पडलेली आहे, त्यामुळे त्याची उणीव या राष्ट्रवादीच्या माध्यमातून भरून निघते का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार। त्यामुळं ही चर्चा संपल्यानंतर आजची चर्चा ही काय होती या संदर्भात सविस्तर माहिती जी आहे ती पक्षाचे पदाधिकारी आहेत ते देतीलच। मात्र विलिनीकरण होण्यासाठी मोठे प्रयत्न जे आहेत किंवा वरिष्ठ पातळीवरती चर्चा सुरू असल्याचंही बोललं जात आहे आणि काही दिवसापूर्वी प्रियंका गांधी पुण्यामध्ये खासगी दौऱ्यानिमित्त आलेल्या होत्या, त्यावेळेस एका उद्योगपतीच्या घरी बैठक झाली होती। मात्र NCPचे कोणी पदाधिकारी होते का ही माहिती मिळू शकली नाही, त्याची किनार याला देता येईल। जर असं झालं तर NCP नक्कीच काँग्रेसमध्ये विलिनीकरण होऊन येते निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पंजावरती लढू शकतं, ही शक्यता नाकारता येत नाहीये। अनुपमा, अगदी खरं तर सागर, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। येणाऱ्या राज्यसभा निवडणुकांमध्ये व्हीप नेमका कोणाचा मानायचा अशा प्रकारे माहिती नार्वेकरांनी निवडणूक आयोगाकडे मागवली आहे, त्यामुळे या दृष्टीने सुद्धा काही चाचपणी या बैठकीमध्ये सुरू आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसमधून बाहेर पडलेला पक्ष असल्यामुळे एक प्रकारे पहिल्यापासून सौहार्दाचे मित्रत्वाचे संबंध दोन्ही पक्षांमध्ये राहिलेली आहे आणि एक प्रकारची ही जी आघाडी आहे ती सुद्धा खरं तर महत्त्वाची म्हणावी लागेल। सागर, एक महत्त्वाची प्रतिक्रिया आपण ऐकूया आणि नंतर पुन्हा एकदा चर्चा करूया। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करणार अशा काही चर्चा आहेत का बैठकीमध्ये? शरद पवार काँग्रेसमध्ये आता तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय आहे, मी छोटा कार्यकर्ता आहे, पण चालू आहे, चर्चा चालू आहे, त्याप्रमाणे कळेल आपल्याला, लवकरच कळेल।
तर हीच ती प्रतिक्रिया होती मंगलदास बांदल यांची. अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. अर्थातच हा राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आहे. सागर, बांदल म्हणताना असंही म्हटले, अर्थातच हे राष्ट्रीय पातळीवर प्रश्न सुटू शकणार आहे, मात्र ही चर्चेचा सूर असा असू शकतो. काय पुढचे तपशील येतात? नक्कीच अनुपमा, आपण जर पाहिलं तर कार्यकर्त्यांना पूर्वीच खबर असते की जर पक्षाचं काही झालं तर कशा पद्धतीने कार्यकर्ता आक्रमक होतात, पक्ष पुढे घेण्यासाठी काय मदत केली जाते किंवा वरिष्ठ पातळीवरच्या चर्चा ज्या आहेत त्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत येत असतात. आणि त्यातूनच ही चर्चा आता समोर आलेली आहे. मंगलदास बांदल यांनी दुजोरा दिला असला राष्ट्रीय पातळीवरती, म्हणजे वरिष्ठ पातळीवरच्या चर्चा सुरू आहेत त्या नक्की खालच्या कार्यकर्त्यांना विचारात घेतल्याशिवाय वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत नाही, हे आत्तापर्यंत निष्कर्ष आपण पाहिलेले आहेत. आणि त्यातीलच हा एक निष्कर्ष मानला तर वावगं ठरणार नाही. कारण की जर कार्यकर्त्यांना जर विश्वासात घेतलं नाही तर पक्ष पुढे कसा घेऊन जायचा हा पक्षश्रेष्ठींसमोर मोठा प्रश्न पडलेला असतो. जर मंगलदास बांदल म्हणत असतील वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत आणि हो, तर हे नक्की होऊ शकतं. बहुधा या मीटिंगमध्ये, आजच्या या बैठकीमध्ये हेच मत जाणून घेण्याचा हा एक प्रकारे प्रयत्न सुरू असेल. धन्यवाद सागर दिलेल्या माहितीसाठी. मात्र अपडेट आपल्याकडून या संदर्भातली प्रत्येक घडामोड जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.